आणि तिथून पुढे देवानं मग तिकडे पाठवलं आणि तिथं गेल्याच्या नंतर मग नामदेव महाराजांनी विसोबा खेचर त्या ठिकाणी गुरुमंत्र घेतला, त्यांचे गुरु त्यांना मानलं. मग नामा म्हणे खेचर पायी वळकी झाली सर्वा ठाई, हे तिन्ही देवास खरे मुक्ताबाईंनी ठेक्याला आणलेले आहे. म्हणून साधू स्त्रियांमध्ये सुद्धा असू शकतात आणि साधू पुरुषामध्ये सुद्धा असू शकतात. अशा वैष्णवाची संगती आम्हाला घडावी. वैष्णवा संगती सुख वाटू किंवा आणि कमी देवा काही नाही. देवाने विचारलं मग तुम्हाला वैष्णवाची संगती दिल्याच्या नंतर करताल काय? गायनाचे मुळे आपली गायन करू, नाचू आणि आमच्या आपल्या छंदामध्ये आम्ही नाचू. गायनाचे उडी आपुलिया छंदी आणि मनाच्या आनंदामध्ये आम्ही असणाऱ्या ठिकाणी उड्या मारू, नाचू नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञान दीप लावून जगी, धन्य जगी तुझी एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. हे करू आम्ही. हे करत असताना आमच्या मनामध्ये लाज वाटणार नाही, शंका राहणार नाही आणि आमच्या मनामध्ये कसल्याच पद्धतीची लाज धरणार नाही. अभंगाचं तिसरं चरण, लाज भय शंका दुरावीला मान, नकळे साधन या परती. आणि परमार्थ करत असताना लाजायचं नाही. धरली लाज सांडिली गीत, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा, नाही ऐकिले गाईले गीत. धरली लाज सांडिले, परमार्थ करत असताना लाज धरायची नाही महाराज. लाज एवढी नारायणी महाराज इथं पहारा घ्या म्हणलं नाही, 2 किलोचा विमा गळ्यात घ्या नाही घ्या. पण पोरग सांभाळायचं म्हणजे बघा 10 किलोचा 15 किलोचा नातू दिवसभर काढायला घेऊन फिरणार. माझं बबडगण, माझं हात सुडन, माझं छकुडन, माझं बछुडन, काय ते विचारायचंच नाही. पण विना घ्या म्हणल्यानंतर बघा तुम्ही पहारे करायचीच अडचण नाही महाराज. माझ्या गावात अडचण आलती मला. डोक्याला त्या ठिकाणी असं ताप झालता माझ्या. ह्यांनी सुद्धा फोन लावला होता. पण पहारेकरी पहारा म्हणलं की नको म्हणतात बाबा, आणि पहारेकऱ्याला पैसे कमी देतात बाबा. बघा महिला मंडळीला म्हणलं ना चला तुम्ही भजनाला चला, तुम्ही दिल्लीमध्ये चला, आम्हाला नाही नातरुंड पत्रुंड चित्रुंड ते सांभाळायचे पडले तर आम्हाला कुठून येतात. ते कुणाला जमत नाही महाराज, परंतु पोरं सांभाळायचे म्हणले तर जमतंय. म्हणजे सायाचे परिशी हरिशिन भज शिकवण्या ज्ञानोबाराय म्हणतात, सायासानं प्रपंच करतात माणसं, पण सायासानं परमार्थ करत नाही. सायासानं परमार्थ केला पाहिजे महाराज. संसार होत असतो महाराज. संसार करायला काय लागतो? माझ्या बायकोनी केसावर अर्धे भांडे घेतले, केस किती महाग झाले मला, 400 रुपये का 500 रुपये छटा काय केस, अर्धे भांडे घरी घेतले. काय लागत संसार करायला? काय लागत नाही, पण माझं संसार किती जोमाने करतात. काय किती जगतात महाराज. कराय का नाही? कुठं आहे का? सगळ्याच्या केस येतात, मी फक्त माझ्यावर घेतले.